या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहात द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, माझ्यासमोर एक असा कागद आलाय किंवा असं एक पत्रक आलंय आणि असा एक व्यक्ती आलाय की माझ्या स्वतःच्या पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचा शब्दप्रयोग मी कधीही वाचला नव्हता किंवा ऐकला नव्हता. काय शब्दप्रयोग आहे? शब्दप्रयोग आहे भ्रष्टाचार विरोधी वारकरी सांप्रदाय कृती समिती. तुम्ही ऐकलंय कोणी अशा पद्धतीचं वारकरी संप्रदाय आणि भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समिती? लातूरच्या इतिहासामध्ये हे घडले. खंडापूरच्या सप्ताहामध्ये कोट्यावधी रुपयाचा जो अपहार झाला आणि काही त्याच्यामधले जे आयोजक होते हे लाखो रुपये कोट्यावधी रुपये घेऊन पसार झाले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा, या सगळ्या पैशाचा हिशोब घ्या. हा जनतेचा पैसा आहे, गरिबांचा पैसा आहे, नागरिकांचा पैसा आहे. कुठे गेला हा सगळा पैसा? अशी मागणी ही कृती समिती महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाकडे करते. पोलीस स्टेशन मध्ये रोज जाते. गेल्या महिनाभरापासून सकाळ संध्याकाळ पोलीस जे जे पुरावे मागतायत ते पुरावे ही सगळी कृती समिती पोलिसांना देते. पण पोलीस कोणाचाही गुन्हा दाखल करून घेत नाहीत. आता ही सगळी भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समिती 2 दिवसाचं उपोषण करणार आहे. बघा आता यांच्यावर काय पाळी आली की लातूरच्या गांधी चौकामध्ये ही सगळी मंडळी आता गुन्हा दाखल करा यासाठी आता उपोषण करते. काय प्रकार आहे हा? काय कसं स्वरूप आहे या कार्यक्रमाचं? यावर आपण आता या कार्यक्रमाच्या संयोजक मंडळातले एक अत्यंत जबाबदार सदस्य श्याम बरुरे यांच्या बरोबर आज आपण बोलणार आहोत. श्यामजी, तुमचं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि तुमचं अभिनंदन. पहिल्यांदा की वारकरी संप्रदायामध्ये झालेला हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी तुम्ही लोक, तुमचे सगळे मित्र आणि तुम्ही लढताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. काय स्वरूप आहे तुमच्या या कार्यक्रमाचं? खंडापूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात झाला. जवळपास लातूरच्या प्रत्येक घरातून कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यातील सगळेच लोक त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या सहभागी झाले आणि कुठं तर भावनेच्या पोटी जाऊन लोकांनी भरपूर अन्नदान, श्रमदान, वेगवेगळ्या प्रकारचं दान, पैशाच्या स्वरूपात दान त्या ठिकाणी केलं. आणि काही प्रत्येक क्षेत्रामध्ये चुकीचे माणसं असतात, तसं वारकरी संप्रदायामध्ये काही चुकीचे माणसं या ठिकाणी आले आणि बरेच लोक त्यांच्या माळाला, धोत्राला, त्यांच्या वेशभूषेला फसले गेले आणि विश्वासात घेऊन विश्वासघात करून त्यांनी पैशाचा हिशोबाचा जो अपहार केला आणि लोकांचा कुठंतरी विश्वासघात केला, त्याच्या विरोधामध्ये कुणीतरी आवाज उठवलं पाहिजे. बरेच लोकांकडून कानावर आलं की ते गुंड आहेत, ते असे आहेत, ते तसे आहेत. आणि जे लातूर जिल्ह्यामध्ये जे छोटे मोठे किंवा बऱ्यापैकी जे महाराज मंडळी आहेत, त्यांचं म्हणणं येऊ लागलं की आम्ही तिथं वेळ दिला, पैसे दिले, गायन दिलं, ज्याच्याकडं पेटी, तबला वाजवायची, पकवाज वाजवायची कला आहे त्यांनी ती कला दिली. प्रत्येकाने जेवढं शक्य होतं तेवढं श्रमदान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा विश्वास आता घात झाल्यामुळे मग लोकांची विश्वास किशोर शिवनीकर, आता त्यांना महाराज म्हणणं तर चुकीचं, महाराज म्हटलं. हा, पिस्तुल्या किशोर शिवनीकर महाराज नाव लावून अनेक महाराजांचा अपमान करण्यापेक्षा किशोर शिवनीकर पिस्तुल्या या पिस्तुल्यानं हा मोठा अपहार केलेला आहे. बऱ्याच वेळा लोकांनी त्यांच्याशी संपर्कही साधला हिशोब द्या म्हणून, पण योग्य उत्तर किंवा गाठभेट होऊन सुद्धा त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. आणि कदाचित त्यांच्या डोक्यात असं असेल. श्याम, तुम्ही लातूर जिल्ह्यातले हरंगुळचे आहेत, तुमचे वडील कीर्तनकार होते. होय, मीही त्यांची लहानपणापासून कीर्तन ऐकत आलेलो आहे, कारण तुमचं गाव हे माझ्या मामाचं गाव आहे. बरोबर आहे? होय. आणि तुम्ही या सप्ताहामध्ये एवढ्या सक्रिय होतात की 16, 18 तास तुम्ही तिथं काम करत होतात. काही गडबडच चालली आहे, हे काही बरोबर नाही. इथे काहीतरी फ्रॉड आहे, इथं पत्रकारांना येऊ दिलं जात नाही, इथं कॅमेरे येऊ दिले जात नाहीत. किंवा मी जो व्हिडिओ केला होता पादुकाच डुप्लिकेटाचा मी व्हिडिओ केला होता, तुम्ही लोक माझ्या अंगावर आलात काट्या कुऱ्हाडी घेऊन. म्हणजे मारला नाहीत मला, पण तशी भाषा झाली. बरोबर आहे.
पादुकाचा विषय काय झाला, पादुका कुठून येणाऱ्यात, कशा येणाऱ्यात ह्याच्या आम्हाला कल्पना नव्हती, म्हणजे वैयक्तिक मला तरी नव्हती. आता सगळ्यांच्या वतीनं मी बोलणं किंवा यांचं सगळ्यांचा समज असाच होईल किंवा मी जसा विचार केलो असं बोलण्यापेक्षा मी माझ्या पुरतं सांगतो की पादुका आळंदीहून येणाऱ्यात, देहू संस्थानहून येणाऱ्यात आणि वंशजाच्या घरून येणाऱ्यात अशी आम्हाला कल्पना दिली होती. पण आमचाही समज असाच झाला की जो आळंदी पंढरपूरला देहू संस्थेला जो तुकाराम महाराजांची दिंडी निघते, माझ्याकडे जो व्हिडिओ आहे, सुरुवातीला मी रिंगांना मुलाखत केली किशोर शिवणेकरची, पिस्तुले महाराजांची. त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आजही तो व्हिडिओ आहे युट्यूबला, आपण सगळ्यांनी जाऊन ऐका की या मूळ पादुका असा शब्द प्रयोग केला त्याच्यात. आणि तुम्ही आता वंशजाच्या घरच्या म्हणताय, काही फरक आहे अजून असा माझ्या दृष्टीनं. कारण मी गेले सप्ताह चालू होण्याच्या 6 महिन्या आधीपासून याच्यात सक्रिय होतो. कोणत्याच महाराजांनी देहू संस्थातून, आळंदी संस्थेतून, माऊलींच्या आणि देहू संस्थातून तुकाराम महाराजांच्या ज्या आषाढी वारीला आळंदीहून पंढरपूरला पादुका येतात त्याच पादुका इकडे येणाऱ्यात असा एकही व्हिडिओ मला सापडला नाही, जेणेकरून मी त्या महाराजांना विचारावं की महाराज तुम्ही या कीर्तनामध्ये किंवा या बैठकीमध्ये तुम्ही असा हा शब्द प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मग त्या जास्त खोलवर न जाता संतांच्या घरच्या पादुका आहेत इथपर्यंत समाधान मानलं. आणि शेवटी वारकरी संप्रदाय एक विश्वासावर चालणारा संप्रदाय. ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या पूर्वज कोण आणि त्यांच्या घरच्या पादुका कोण? नाही, ज्ञानेश्वर महाराज संस्थांचा पूर्वज तर नाही. माफ करा मला, मी विनम्रपणे महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी बांधवांची पुन्हा क्षमा मागतो माझं चुकलं असेल तर. जर त्या पूर्वजांच्याच घरच्या होत्या श्याम, तर ज्ञानोबारायाचे पूर्वज कोण आणि त्यांच्या घरच्या पादुका नाही, कोण? बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या देहू संस्थांतर्फे तुकाराम महाराजांच्याच वंशजाच्या घरी ज्या संत पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पादुका आहेत त्याच्या सोबतच आल्या होत्या. विषय संपलाय. खरं म्हणजे पादुका हा विषय संपलाय. बरोबर आहे. संस्थानांनी सुद्धा तसं जाहीर केलेलं आहे. जाऊ द्या, महत्वाचं नाहीये. त्या आपण ज्ञानदेवाच्या आणि तुकोबाच्या पादुका म्हटलं की त्या कुठल्या आहेत हे बी आपल्यासाठी महत्वाचं नाही. बरोबर आहे. पण भावनेशी खेळलं गेलं. लातूरच्या माता माऊलींच्या सगळ्यांच्या 12-12 तास लोक त्या भाकरी, त्या चपात्या, त्या भाज्या, त्या पुरणपोळ्या, ते तूप, ते दूध 18-18 तास लाईन मध्ये उभे राहिले. खेड्यातल्या आया बाया सगळे त्या कार्यक्रमाला आले. कोणी लेकराच्या हातामध्ये 5 रुपये देत नाही, पण माऊलीच्या नावावर, तुकोबाच्या नावावर बांधून आणलेले पैसे आपल्या भागातल्या साडीला किंवा आपण त्याला आपल्या भागामध्ये लुगड्या म्हणतो, लुगड्यात बांधून आणलेले पैसे ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी अर्पण केले. कोट्यावधी रुपये कुठे गेले पैसे श्याम? त्या पैशाचा जो अपहार झाला आणि लातूरच्या लोकांचा जो विश्वासघात झाला तो कुठेतरी सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. म्हणून ही कृषी म्हणजे आपल्या कृती समिती भ्रष्टाचार विरोधात वारकरी कृती समिती स्थापन केलेली आहे. तुमचं स्टार्टला अभिनंदन केलं. चला, या कृती समितीचं काय काम आहे? सगळ्यात पहिला तर आमचा मुद्दा आहे की MIDC पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर FIR दाखल झालं गरजेचं आहे, जे की आम्ही मागचे 1 महिना झालं प्रयत्न करत आहेत. SP ऑफिसला, धर्मादाय ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला आणि MIDC पोलीस स्टेशनला तिन्हीकडे आम्ही अर्ज दिलेले आहेत, निवेदन दिलेलं आहे आणि जवळपास त्यांनी मागल तेवढे पुरावे मागच्या 20 दिवसात 1 महिन्यामध्ये आम्ही दिलेले आहेत. माननीय पोलीस अधीक्षकांची आपण भेट घेतली का? हो, घेतली ना. काय म्हणाले ते? तांबे साहेबांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनी MIDCच्या PI साहेबांना, चौरे साहेबांना, सचिन चौरे साहेब, त्यांना बोलले आणि त्यांनी सांगितले की गुन्हा नोंद करून घ्या आणि तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर यांच्याकडून तुम्ही जेवढी काही डिटेल्स पाहिजेत तेवढे तारखेला आपण चौरे साहेबांच्याकडे फिर्याद दाखल केली. साधारण 20 दिवस झाले असतील कमीत कमी. ज्या दिवशी आपली पत्रकार परिषद झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी एक छोटा अर्ज दिला होता 1 पानाचा आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारण 7 ते 9 पानाचा अर्ज पूर्ण डिटेल्स मध्ये की आम्हीच नाही तर लातूर MIDC पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक साहेबांना तुम्ही दिला. त्याची पोचपावती आमच्याकडे. त्याला 19 दिवस तुमच्या मताप्रमाणे आज झाली. हो, झाली. काय कारवाई केली MIDC पोलीस स्टेशन? कारवाई झालेली नाही. त्यांनी अजून जबाब भेटतात का, व्हिडिओ भेटतात का, ओरिजिनल पावत्या भेटतात का, मग ते शिवणेकरांच्या सहीचे भेटतात का, शिवणेकरांच्या बोललेल्या बाईट भेटतात का, हिशोबाचा काय खर्च आहे, कशा पद्धतीनं खर्च झाला, जमा किती शिल्लक झाली, पादुकावर पैसे किती गोळा झाले, मग ह्याचे कोण कोण साक्षीदार आहेत, मग अजून कोणी येऊन इथं साक्ष देईल का, तुम्ही काय काय पुरावे दिले? आम्ही त्यांनी मागितलेल्या पैकी मला असं वाटतं की आता एकही पुरावा द्यायचा राहिला नाही. त्यांनी जे जे मागितलं आम्ही जवळपास 25 व्हिडिओ दिले,
क्या बात आहे. हा. जवळपास 5-10 फोटो दिल्या, 50-100 पेक्षा वेगळ्या ओरिजिनल पावत्या दिल्या. सुरुवातीला झेरॉक्स दिले होते, त्यांनी म्हणले आम्हाला ओरिजिनल लागणार आहेत, ओरिजिनल पावत्या आणून दिल्या. ओके. त्याच्यात काही शिवणीकरांच्या सह्यांच्या मागितले ते दिल्या. एक दोघांची नाही तर 10-5 जणांच्या वेगवेगळे तुम्ही म्हणणे द्या किंवा त्यांच्यावर तुम्ही जे इथं सुरुवातीला लोकांनी जे सह्या केल्यात त्यांच्या सगळ्यांच्या एक बाईट द्या, त्यात जबाब द्या. प्रत्येकाचे वेगवेगळे जबाब घेतलेले आहेत. आणखीन त्यांनी म्हणजे जेवढं काही मागितलंय तेवढं सगळं दिले असं आम्हाला तर वाटतं. म्हणजे पोलिसांना हा गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या गोष्टी पुरावे म्हणून आवश्यक होते ते तुम्ही सगळे दिलेले आहेत. खरं तर त्यांनी FIR पाडून सुद्धा अटक केल्यानंतर सगळे पुरावे जे आम्ही दिले ते त्यांच्याकडून गोळा करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. पण त्यांनी आम्ही फक्त माहितीच्या प्रकरण माहिती घेत आहोत आणि ह्याच्यात खोलवर जात आहोत आणि आम्हाला कायदेशीर प्रक्रियेसाठी 420 कलम लावण्यासाठी जेवढे काही पुरावे लागतात तेवढं तुम्ही सहकार्य करा. आम्ही रोज त्यांनी सांगत गेले, आम्ही रोज आनंद देत गेलो. असे जवळपास 20 दिवस झाले. एका 420 मध्ये ही केस थोडी चालणार आहे. अनेक कलम आहे त्याच्यामध्ये. होय. केवळ फसवणूक एवढं एकच कलम नाही, बेकायदेशीर अनेक प्रकार आहेत सगळे पूर्णपणे, की धर्मादाय आयुक्ताची परवानगी न घेता पावती बुक छापलेच कसं, हा पहिला मुद्दा आहे. इथून सगळे किंवा एखाद्या रजिस्टर्ड संस्था अंतर्गत हा कार्यक्रम न घेता तुम्ही बेकायदेशीर कसा घेतला हाही प्रश्न आहे. या कार्यक्रमाला पोलिसने परवानगीच कशी दिली हाही मोठा प्रश्नच आहे ना श्याम. म्हणजे कसं आहे, एखाद्या कार्यक्रमाची आपण जेव्हा परवानगी, पोलिसाची परवानगी घेत असताना मी स्वतः आयोजक आहे म्हणून परवानगी घेतलेली शिवणीकरांचं पत्र आहे पोलीस स्टेशनला आहे. पहिला प्रश्न पोलिसांना आपण या माध्यमातून विचारला पाहिजे की खंडापूरचा जो वारकरी संप्रदायाचा हा भव्य कार्यक्रम झाला, धर्मादाय आयुक्ताची जर परवानगी नसेल लोकांच्याकडनं पैसे जमा करायला, पूर्णपणे बुक छापायला, निधी संकलन करायला, तर पोलिसांनी कसा परवानगी दिली हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचा खुलासा पोलीस करतील. पाहूया आपण पुढे काय होतं ते. आणि विशेष म्हणजे या सप्त्याची दखल भारताच्या राष्ट्रपतींनी सुद्धा घेतले. राष्ट्रपतीचं पत्र आले या सप्त्याला शुभेच्छाचं. क्या बात आहे. म्हणजे एवढा मोठा सप्ताह तुम्ही लोकांनी केला. लातूरकरांनी तो भव्यच केला. लातूरकरांनी कुठेच कमी पडले नाहीत. लातूरकरांनी कुठेच कमी पडले नाहीत. उलट ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच लोकांनी, चांगल्या लोकांनी पुढे येऊन 2 टँकर गाईचं तूप जमा करणारे लातूरकर. होय. 12 लाख पुरणपोळी गोळा करणार लातूरकरांना लाख सल्यूट केले पाहिजेत असे लातूरकर. आणि या लातूरकराची पण लातूरकर काय करू शकतात हे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठल्याच वारकऱ्यांची फसवणूक होऊ नये जसे लातूरकर फसले गेले. आणि लातूरकर कुठल्याही गुन्ह्याला कुणालाही माफ करत नाहीत याचं उदाहरण राहील हे समिती असणं. म्हणजे तुम्ही आता तिथे कृती समितीचे काही नावं दिलेत. होय. शंकर महाराज कदम, ज्ञानोबा बडगिरे, मुकुंद मेकले, निलेश महाराज किल्लारीकर, सुनील कावळे महाराज, संदीप पान वडगिरे, दिलीप महाराज वळसे, चंद्रकांत आरडले, भूषण महाराज तळणीकर, श्याम बरुडे, गणेश गोमारे, अरुण भैया आकडे, कैलाश महाराज मध्ये, महेश सामे, रामकृष्ण महाराज गोविंदनगर, तुषार लखनगिरे, अरुण शिंदे, श्याम जैन, नारायण मुंडे, रविराज मुटकुळे, विनायक चव्हाण, गुरुनाथ कोळी, काका बोके, बाबा महाराज बोराडे, दिलीप नलवाडे, मौली सुडे, विष्णू महाराज कोळी, गणेश महाराज सोनवणे, पांडुरंग महाराज सोमटाणकर, विनायक महाराज घुगी सांगवीकर, बाळकृष्ण गुरुजी सुगावकर, बळी भाऊ खळंगरेकर, कुलदीप महाराज शिरूरकर, नितीन महाराज. साधारणपणे 20 एक नाव आहेत. होय. लातूर जिल्ह्यामध्ये तर आपल्या खूप महाराज मंडळी आहेत. अनेक महाराज मंडळी आहेत. पण प्रत्येक महाराज मंडळी तर जे खरा वारकरी संप्रदाय किंवा खरा संत जर म्हणलं तर लोक श्रमदान करतात, ज्ञानदान करतात, पैसे दान करतात, पण ह्यांच्या कुटाण्यात पडत नाहीत. ही मोठी अडचण आहे. एक व्हिडिओ केला होता लातूर जिल्ह्यातले 500 महाराज फराळ. होय, केलता. त्यावेळेस बरेच लोकांचे मलाही फोन आले, अनेक महाराजांचे फोन आले. त्या महाराजांनी मला शिवाय दिल्या. माझा हेतू वेगळा होता की या सगळ्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये जे संप्रदायाची ध्वज ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांनी एकत्र यावं. मलाही नाही, मला एकट्यालाच नाही तर लातूर जिल्ह्याला दाखवून द्यावा आम्ही एकत्र आहोत आणि या चोरीच्या विरोधामध्ये, या फसवणुकीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे लढणार आहोत असं त्यांनी म्हणावं दुसऱ्या दिवशी येऊन. म्हणून मी याला फरार असा शब्दप्रयोग केला. बरोबर आहे. आता किती महाराज मंडळी आपल्या सोबत आहे. जवळपास मनानं आणि शरीरानं आणि बाहेरून पाठिंबा देऊन सगळेच आमच्या सोबतच आहेत. बाहेरून पाठिंबा बी असतो का संप्रदाय. होय. परंतु काय वारकरी संप्रदायामध्ये अनेक महाराज गोरगरीब आहेत आणि प्रत्येक महाराज आणि वारकऱ्यामध्ये गेल्यानंतर जे खरं जीवन, सात्विक जीवन जगतात त्यांचा मुळातच स्वभाव. मला असं समजलंय की एकनाथ महाराज
ते धमकी देत आहेत त्यांच्या समर्थक महाराज मंडळीला. स्टेटस ठेवून धमकी देत आहेत. पुन्हा त्यांचे काही त्यांची चेले यंत्रणा चपाटे त्यांना धमकी देते हा. की तू जर याच्यात गेलास तर बघ उद्या तुझं काय होईल. त्यांचे काही सहकारी आहेत. बऱ्याच महाराजांना फोन करून म्हणत आहेत की हे प्रकरण महिनाभर चलल, 2 महिने चलल, 6 महिने चलल. आणि बाकीच्या महाराजांना मग पुन्हा तुम्ही कीर्तन कसं करचाल आणि तुमचं काय काळं पांढरं आहे ते आम्ही जगासमोर आणू. मग प्रत्येक महाराजांचं काही असलं नसलं तरी छोटे मोठे गोरगरीब महाराज ह्यांना भिऊ लागलेत. आणि भीतीपोटी मग ते बाबा आम्हाला अडचण येईल का, आम्ही कुठं गेलो तर आम्हाला मारहाण होईल का, मग आम्हाला ह्या महाराजांपासून कोण वाचेल, भीतीपोटी हे या सगळे गप्पा भीतीपोटी. आहेत. आणि प्रत्येक महाराजांच्या कुटुंबातले लोक म्हणाले किंवा तुम्ही किती दिलेत, 500, 1000, 10,000, 5,000 तुम्ही दिले, ह्यांना देव बघून येईल, तुम्ही मध्ये पडू नका. पुन्हा देवावर यांनी सगळा विश्वास हो, टाकला. त्याच्यामुळं बरेच महाराज भीतीपोटी येत पण नाही. आता तरी कृती समितीच्या पाठीमागे ही आहेत जी का कृती सगळे? समिती आहे ही सगळे एकेका माणसाच्या मागे 200 महाराज आहेत. हे म्हणजे माणसं आहेत. त्या गावातले जे प्रमुख लोक ज्यांनी पावत्या गोळा केल्या, ज्यांनी पैसे गोळा केले, ज्यांनी अन्नधान्य गोळा केलं, ज्यांनी त्या तालुक्यातल्या भाकरी गोळा केल्या, प्रत्येक महाराजांच्या मागे तो तालुका आहे. एक महाराजांना जवळपास 40, 50, 100 गावातून खरी भाकरी गोष्ट आणि आहे. पैसे गोळा खरी केलेले गोष्ट आहे, खरी गोष्ट आहेत. आहे. मग त्या तालुक्याचं नेतृत्व तो महाराज करत आहे. अच्छा, बरोबर. कारण आता त्या गावातले लोक त्या महाराजांना विचारत आहेत, शिवणीकराचा हिशोब तुम्ही विचारा, तुम्ही घ्या, आम्हाला माहिती नाही, पण आम्ही पैसे तुमच्याकडे दिलेत, बरोबर आहे ना. तर ती तुम्ही आम्हाला आमच्या पैशाचा हिशोब द्या, नाही तर आमचे पैसे परत द्या. आता तुम्ही तिथे 2 दिवसाचं उपोषण करणार आहात होय. आणि उपोषण म्हणजे गुन्हा दाखल करा ही तुमची प्रमुख नाही, मागणी आहे. गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा. अटक करा. 2 प्रमुख मागण्या आहेत. पोलिसने तुमच्या 2 दिवसाच्या उपोषणात बी काही दखल घेतली नाही तर पुढे नाही, त्याच्यानंतर आम्ही कोर्टातून 156 नुसार गुन्हा नोंद करणार आहे. पुन्हा म्हणजे तुम्ही न्यायालयीन लढाई पुन्हा- न्यायालयीन लढाई ही चालूच राहणार आहे. आणि श्याम मला हे सांगा तुम्ही की आता हे तुमची काल प्रदीप पाटील खंडापूरकर जे आहेत त्यांनी त्यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन कृती समितीच्या वतीनं एक आंदोलन केलं. होय. आपल्या गांधी चौकामध्ये मी गेलो होतो त्या आंदोलनाला. त्यांनी ही सुद्धा मागणी केली की त्यांनी अटक करा त्याला आणि 50 कोटी रुपये त्यानं काय भ्रष्टाचार केला वगैरे. ते त्यांची वेगळी मागणी, तुमची वेगळी मागणी, हा काय प्रकार आहे? संपूर्ण लातूर जिल्ह्यातून मराठवाड्यातून पैसे गोळा झाले तर मी असं म्हणेन, ज्या घरातली एक भाकर जरी आली असेल किंवा एका गावातून एक लाकूड जरी आलं असेल त्या स्वयंपाकाला, होय. तर मला असं वैयक्तिक मत आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या मतानुसार वेगळा हिशोब त्यांना मागू शकतो. आणि त्यांनी, माझं असं मत आहे की त्यांनी सगळ्याच्या समोर यावं, पोलीस प्रशासनानं मदत करावी. आमचा काही त्यांचा जातीचा आणि बांधाचा वाद नाहीये, धर्माचाही नाही. परंतु जी मराठवाड्यातील, लातूर जिल्ह्यातील लोकांची फसवणूक झाली आहे, लोकांच्या भावना ज्या दुखवल्यात, ते 50 कोटी असतील, 100 कोटी असतील किंवा 10 कोटी असतील, जोपर्यंत त्यांना अटक होऊन सगळ्याच्या समोर हा हिशोब येत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपले विचार आणि मत मांडायचा अधिकार आहे. आपण प्रत्येकाला थांबवू शकत नाही. आणि प्रत्येक लातूरकरांनी त्या ठिकाणी तिथं श्रमदान आणि स्वतःचे पैसे दिलेलेच आहेत, वेळ दिलेला आहे. तर प्रत्येकाला अधिकार आहे हिशोब मागण्याचा. श्याम, लातूरमध्ये एवढा सगळा प्रकार घडला, वारकरी संप्रदायातला हा घोटाळा, त्यामुळे लातूरचं राज्यभरात बदनामी झाली एक प्रकारची संप्रदायाची. हा प्रकरण संपला न संपला तर पुन्हा मोठे गावकर प्रकरण आता सुरू आहे, पुन्हा लातूरची बदनामी सुरू आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लातूरमध्ये खूप मोठे नेते आहेत. दिलीपराव देशमुख साहेबासारखे, अमित देशमुख आहेत, धीरज देशमुख आहेत, अभिमन्यू पवार आहेत, रमेश कराड आहेत, संभाजी पाटील निलंगेकर आहेत, परत बाबासाहेब पाटील आहेत, पलीकडे उदगीरला आमचे मित्र संजय बनसोडे आहेत. या सगळ्या मंडळीचं काय भूमिका आहे? नाही, लातूर जिल्हा हा मुळामध्ये राजकारणातून तयार झाला, शिक्षण पॅटर्नातून तयार झाला. दुष्काळासाठी, भूकंपासाठी या लोकांच्या ओळखी निर्माण झालेल्या आहेत. मी असं म्हणेन की लातूरच्या मातीमध्ये संघर्ष आहे आणि लढणे आणि त्याच्यातून अस्तित्व निर्माण करणे या लातूरच्या प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये आहे. कुठल्याही एका पक्षाच्या नेतृत्वामुळं किंवा नेत्यामुळं हे लातूर पॅटर्न तयार झालेलं नाही, राजकीय असो किंवा शैक्षणिक असो. आपल्याला पॅटर्न बोलायचं नाही आज. हे मंडळी या सगळ्या प्रकरणामध्ये काय यांची भूमिका सगळे आमच्या सोबतच आहेत. आणि मी असं म्हणेन की तुम्ही आता जेवढ्या नेत्यांची नावं घेतली त्याच्यात अजून रमेश आपणचंही नाव राहिलं तर असा कुठलाच नेता नाही की ज्यांनी या सप्त्याला पट्टी दिलेली नाही. म्हणजे त्यांचा सहभाग आहेच, उलट त्यांच्याही भावना दुखवल्या असतील की अरे गडे एवढ्या मोठ्या सप्त्याला आम्ही वेळही दिला, पैसेही दिले, ते स्वतः हजर राहिले आणि त्याच्यानंतर हा कुठेतरी अपार झाला, त्यांच्या भावना दुखवल्या असतील. पण राजकीय नेत्यांनी येऊन यांना अटक करा, त्यांना अटक करा म्हणण्यापेक्षा, अजून याच्यामध्ये तेढ निर्माण होण्यापेक्षा पण त्यांनी प्रशासनावर मला असं वाटतं की दबाव देऊन सांगितलं पाहिजे की ह्या
सत्याचा पारदर्शक कारभार समाजापुढे आणणं गरजेचं आहे. आणि अमित भैया साहेबांनी 2 वेळेस बोललेलं आहे, पवार साहेबांनी बोललेलं आहे, रमेश आप्पा साहेबांनी बोललेलं आहे. कोणाला बोलले, तुम्हाला का पोलिसांना? नाही, ऍडिशनल SP साहेबांना बोलले अमित भैयांनी, म्हणजे पोलीस नसते पोलिसांना. तरी कारवाई होत तरी सुद्धा कारवाई झालेली नाही. काय प्रकार असावा का? ते PI जो आहे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं MIDC पोलीस ठाण्याचे PI का गुन्हा दाखल करत उलट कधी कधी तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथून बाहेर पडत असताना एकट्यामध्ये असताना माझ्या एक गालात हाणून घ्या वाटते की पुन्हा पोलीस स्टेशनला येशील का. तरी तिथं 2 पोलीस आहेत, चौधरी म्हणून एक पोलीस आहेत आणि एक दुसरे लेडीज कॉन्स्टेबल होत्या. त्यांना मी उदाहरण दिलो, माझा थोडा विनोदी स्वभाव आहे. त्यांना सांगितलं की एकाच्या घरात चोरी झाली होती, त्याच्या घरात मधली 30,000 चोरीला गेली होती. घर फोडलं, कपाट फोडलं आणि तो कोर्टामध्ये गेला, वकील लावला, पोलीस स्टेशनला गेला, भरपूर चक्रा मारल्या आणि मग त्यानं पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या फेसबुक पोस्टला टाकलं की मला गुन्हा नोंद करायला 50,000 खर्च आला. म्हणलं साहेब तसं आमचं होऊ नये की आम्ही त्या शिवणीकरावर गुन्हा नोंद करत करत आज जवळपास 20 दिवस झालं. तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर काही जे हाडाचे वारकरी महाराज आमच्या सोबत आहेत, जे जातीवंत वारकरी आहेत, त्यांनी अक्षरशः पोलीस स्टेशनची पायरी चढल्या त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला चालू झालं. खरी गोष्ट आहे. मग मी म्हणलं असं का, तर ते म्हणले आयुष्यात कधी वाटलं नव्हतं पोलीस स्टेशनला आम्ही वारकरी संप्रदायाच्या ज्यावेळेस विडा उचलला किंवा आम्ही ज्यावेळेस आळंदीला शिक्षण संस्थेत गेलो, पोलीस स्टेशनला जाऊन कुठल्या तरी महाराजावर किंवा कुठल्या तरी वारकऱ्यावर गुन्हा नोंद करायची वेळ आमच्यावर येईल. करेक्ट आहे. आणि त्यांनी त्या दिवशी जी रडले, त्या दिवशी मी ठरवलं की प्रकरणामध्ये कितीही मानसिक त्रास झाला तर लातूरकरांना आपण सगळ्यांनी मिळून न्याय देणं गरजेचं आहे. आणि लातूर पॅटर्न जसं शिक्षणात आहे तसाच वारकरी संप्रदायात आहे. आणि लातूरमध्ये म्हणजे कुठंतरी माऊली तुकोबांना वाटलं असेल की हे महाराष्ट्रात बरेच सप्ते होणार आहेत, झालेले आहेत, यांचा का व्यवहार किंवा कारभार पारदर्शक होत नाही आणि लातूरकरांनो तुम्ही जागे व्हा आणि तुम्ही सगळ्या जगांना पापाची पहिली लातूरमध्ये भरली असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. सोलापूरला सप्ताह झाला, तिथेही त्यांना मनावी तेवढी वर्गणी गोळा झालेली नाही, लोकही गोळा झालेली नाहीत. नांदेडला होता आणि त्याचे तर वैयक्तिक एकटे आयोजक होते किशोर शिवणीकर, तर तो सुद्धा आता जवळपास कॅन्सल झाल्यामध्ये जमा आहे. किमान महाराष्ट्रातले तर बाकीच्या लोकांची जी फसवणूक होणार होती ती लातूरकरांनी थांबवली. हा सुद्धा एक प्रकारे न्याय भेटल्यासारखा आहे. पण लातूरकरांना न्याय द्यायची जिम्मेदारी इथल्या सर्व नेते मंडळाची आणि प्रत्येक लातूरच्या वारकऱ्यांची आहे, इथल्या नागरिकांची आहे. आणि लातूर शिक्षणामध्ये जसं पुढे आहे त्याच्यामुळे कोण फसवलंय, कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय हे लातूरकरांना सांगायची गरज नाही. आणि लातूरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळेजणच या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत आणि लातूरकर कधीच कुणाला माफ करणार नाहीत. मग ते आमचे मीडिया सुद्धा तुमचे नाही संपूर्ण मीडिया तर आमच्या सोबत आहे. पत्रकार परिषद पहिल्यांदाच बघितली, अनेक पत्रकारांनी सांगितले की बाबा आम्हाला सुद्धा मानधन द्यावं लागतंय तर आम्ही बातम्या देतो आणि बाईट देतो किंवा छापतो येतो. तर बऱ्याच पत्रकारांनी पुन्हा आम्हाला मेसेज टाकला की ही पहिली पत्रकार परिषद असेल जिथे एकाही पत्रकाराला कुठल्याच मानधनाची अपेक्षा नव्हती, की म्हणजे येण्या जाण्याची सुद्धा मानधनाची अपेक्षा नव्हती. मी सर्व पत्रकारांच्या वतीने तुमचा हा मुद्दा खोडतो. कुठल्याही पत्रकार परिषदेला आमच्या जिल्ह्यातला एकही पत्रकार मानधन घेऊन जात नाही. मान घेऊन जात असेल आणि इथल्या कुठल्याही तुमच्या कधीही कुणी 2 रुपये आमच्या बांधवांना दिलेले नाहीत. आमच्या गैरसमज झालाय तुमचा. ते तिथे म्हणतायत की आम्ही एखाद्या पत्रकार परिषदेला जाताना किमान त्याच्याकडनं जाहिरातीची अपेक्षा आम्ही लोक करतो. त्यांना आम्हाला जाहिरात देते का दरवर्षी, त्याचा काय आम्हाला आर्थिक फायदा आहे का हे बघतो आम्ही, पण मानधन वगैरे घेऊन काही आम्ही जात नाही. आमचे सगळे पत्रकार तुमच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहेत. उलटे पत्रकारांनी सगळ्या मॅटर लातूरकरांना समोर आणला आणि जीव पणाला लावून आता सुद्धा पत्रकारांनीच हा मुद्दा उचलून धरलं तरच हा FIR फाटल आणि अटक होईल निश्चितपणे आणि तरच लातूरकरांना न्याय भेटेल. रिंगण तर तुमच्या पाठीशी आहेत पूर्णपणे. तुम्ही भले रिंगण, आम्हाला असं वाटतं की लातूरकरांनीच आता ह्या शिवणीकराला रिंगण दाखवणं गरजेचं आहे. निश्चितपणे त्याला रिंगण आता भविष्यात बघायला मिळेल. मित्रांनो, प्रकार किती गंभीर आहे बघा. काय आमच्या लातूरमध्ये घडलं, काय केलं, वारकरी संप्रदायाची कशा पद्धतीनं याच वारकरी संप्रदायातल्या काही चुकीच्या चोर मंडळी संप्रदायाची बदनामी करण्याचा कसा प्रयत्न केला. आता संप्रदाय किशोर शिवणीकरमुळे बदनाम कधीच होणार नाही. म्हणजे किशोर शिवणीकर म्हणजे संप्रदाय नाही किंवा संप्रदायावर फार मोठा प्रभाव असलेला फार मोठा नेताही नाही, परंतु लातूर या माध्यमातून बदनाम नक्कीच त्या संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलीस कारवाई करत नाहीत, पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. का घेत नाहीत हे आता खरं म्हणजे त्या PI महोदयांनाच माहीत असेल. त्याची आम्हाला
माहिती नाही, परंतु अभिनंदन आपण या सगळ्या लोकांचं केलं पाहिजे की आता कुठल्याही किमतीमध्ये किशोर शिवणीकरला अटक झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन आता मागे घेणार नाही, सातत्याने लढत राहू. उद्या उपोषणाचा जर परिणाम लातूरच्या पोलिसांवर झाला नाही तर शेवटी आम्ही न्यायालयात लढाई लढू, अशा प्रकारची भावना पूर्ण व्यक्त केलेली आहे. एक महत्वाचा मुद्दा राहून गेला, तुम्हाला मी एक संधी देतो की लातूर जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना तुम्हाला काही संवाद करायचा काही या माध्यमातून. लातूर जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना मला सांगायचं आहे की कुणालाही भीतीपोटी दबावापोटी म्हणजे खऱ्या माणसाच्या पाठीशी राहावं वारकरी संप्रदायानं, आणि खोट्या माणसाला गावातला असेल गल्लीतला असेल कुठल्याही सप्त्यामध्ये व्यवहाराच्या हिशोबामध्ये कुणीही घेऊ नये. आणि गल्लीपासून ते गावापासून ते आळंदी पंढरपूर देऊ सगळ्याच ठिकाणी जे आपण जातो, तर या ठिकाणी मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची परिस्थिती नसताना पाटील साहेबांनी म्हणल्यासारखं आपण लेकराच्या हातात पैसे देत नाही, पण सामाजिक कार्याला आणि देवाच्या धर्माच्या कार्यक्रमाला आपण पैसे देतो. तर हिशोबाची पारदर्शकता असणं फार गरजेचं आहे. हिशोबाची पारदर्शकता असेल आणि ह्याच्यातून समाजामध्ये परिवर्तन होत असेल तरच हे सप्ते करणं गरजेचं आहे. अन्यथा हिशोब आपण चांगल्या माणसाला बघून पैसे द्यायचे आणि त्यांनी कुठेतरी हा अपहार करायचा, तर हा वारकरी संप्रदायातला अपहार प्रत्येक गावातला प्रत्येक गल्लीतला थांबणं गरजेचं आहे. आणि चांगल्या माणसानं पुढे येणं, वारकरी संप्रदायात येणं गरजेचं आहे. कुणालाही कसल्याही प्रकारे दबावाखाली न जाता जातीवाद धर्मवाद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनीही एकत्र येऊन हा लढा लढवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, काय भूमिका आहे या कृती समितीची, ती भूमिका आताच श्यामने आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे. 2 दिवसाचं आंदोलन आहे. 28 आणि 29 मे रोजी लातूर येथे, लातूरच्या गांधी चौक म्हणजे महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या शेजारी हे आंदोलन होत आहे. त्याचं स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही आमचे कॅमेरे त्या दिवशी निश्चितपणे तिथे राहतील आणि लातूर जिल्ह्यातले किती महाराज मंडळी येणार आहेत आमचं लक्ष जरा त्याच्यावर आहे. आज मोठी एकादश आहे. मोठ्या एकादशीला जवळपास सगळेच वारकरी पंढरपूरला असतात आणि बारस सोडल्याशिवाय द्वादशी सोडल्याशिवाय तिथून ते येत नाहीत. तर जेवढ्यांना आम्ही संपर्क होतोय तेवढ्यांना संपर्क केलेला आहे. ज्यांना शक्य आहे किमान 28 नाही तरी 29 शिल्लक आहे, तर त्यांनी 1 दिवस 2 दिवस उपोषणामध्ये सहभाग घेणार आहेत. ज्यांना भूक सहन होत नाही, ज्यांना बीपी शुगर आहे, अशा लोकांनी येऊन भेटून जातो म्हणलेत. अनेक भजनी मंडळांना आम्ही सांगितलं की तुम्ही 5 मिनिट का होईना तिथं येऊन भजन करा आणि आपण या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्याला जेवढा वेळ भेटेल तेवढा या. आम्ही लढत आहोत. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची आणि सहकार्याची गरज आहे आणि आपण सगळे लातूरकर मिळून लातूरकरांना न्याय देऊ, याच्यासाठी सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. श्याम, तुमच्या या लढ्याला रिंगणचा पाठिंबा आहेच. या संपूर्ण प्रकरणामध्ये रिंगण कधीच मागं राहिलं नाही. सातत्याने या मुद्द्यांवर आवाज उठत पुढेच गेलेला आहे. या लढ्याला आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आमचे कॅमेरामॅन, आमचे सगळे युनिट आपल्या सोबत त्या दिवशी तिथे 2 दिवस राहील. लातूर जिल्ह्यातल्या सर्व वारकरी संप्रदायांना, ज्ञानोबा तुकोबावर प्रेम करणाऱ्या तमाम मंडळींना सुद्धा मी आवाहन करेन की आपण सर्वांनी या कृती समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. जी महाराज मंडळी आहे, कीर्तन वगैरे करतात नेहमी सातत्याने, त्यांनी सुद्धा थोडासा वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की लातूरचा माणूस एखादा लातूरमध्ये चोरी करत असेल तर तेच लातूरकर ती चोरी हाणून सुद्धा पाडू शकतात आणि गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा देऊ शकतात. हे दाखवण्याची आता नितांत गरज निर्माण झाली आहे. श्याम, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या भावना व्यक्त केलात, त्याबद्दल रिंगणच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.